फिरतीये पावसात कारण की अरे हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आम्ही जर्सी घातल्या भारताची, म्हणजे माहिती असेल की आम्ही नक्की कुठे चाललोय. सांगायची गरज नाहीये, पण तरी सांगते की आम्ही आता चाललोय टीम इंडियाच्या विनिंग परेडला. आणि मग कुठे आम्ही बघणार रोहितला, सूर्यकुमारला, मॅडी कुठेच विचारतोय. हो लवकर मिस केलं तू. ऑफिसला हाफ डे घेऊन आलो आम्ही. मग ऑफिसला हाफ डे घेऊन आलं तरी तू कोकणात आहेस काय रे मॅडी. तर जसं आम्ही म्हणत होतो भरपूर 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 गर्दी आहे. आम्ही आवडीने निघालोय दोघे. आता पुढे काय होईल आम्हाला माहिती नाही. आम्ही परत जिवंत वापस येतोय का तिथेच थांबतोय. श्रुतीकडे एक रिझन आहे समुद्रात जाण्याचं. आता आम्ही पावसात शूज भिजवत चाललोय कुठे मरीन्सला, कारण फार गर्दी आहे. ऑटो तर भेटणार नाहीये. गपचूप चालत गेलेलं परवडेल. टॅक्सी मुंबई तेच मेडी. हा टॅक्सी. गाईज तर बघा, म्हणजे मी पण सिंगल आहे, सर्वेश पण सिंगल आहे. तर मी तर अशा अपेक्षेने आले की कोणत्या क्रिकेटर माझ्या प्रेमात वगैरे पडलाच तर मग माझं पण अनुष्कासारखं लाईफ सेट होऊन जाईल ना. मग मी पण स्टेडियममध्ये असं काहीतरी करणार. मग आमचे पण एडिट्स बनणार. ते कोणतं गाणं बेकमले असं काहीतरी छान आहे ना. म्हणजे असं काहीतरी झालं माझ्यासाठी तर किती बरं होईल. माझी लाईफ स्टार्ट होईल. विचार बघा विचार बघा. बहुत दुख हुआ है मुझे, बहुत दुख हुआ है. मेरा कल तक मूड बहुत खराब था. अभी मैं आई हूँ बाहर मेरा मूड ठीक करने. समझा क्या. तर मग क्रिकेटर इट इज. फक्त मी आणि सर्वेश अनएम्प्लॉइड नाही तर असे खूप लोक आहेत जे आले आहेत सेलिब्रेट करायला. एक ट्रेन आली आणि पूर्ण बहर करून गेली. द वाईब इज सेट. त्या साईडला काय वाईब आहे गाईस. आणि आय एम ग्लॅड की आपण हा प्लॅन केला आणि आम्ही इथे आलो. अमेझिंग गाईज, अमेझिंग. क्लिकने ट्रॉफी पण बनवून आणली आहे. आय शो यू. आता आम्ही चाललोय वानखडे स्टेडियमला. असं अपेक्षा तर नाहीये तिथे जागा असेल. काय वाटतं जागा असेल. बघू आता. मला नाही वाटत जागा असेल. स्टेडियम मधून तर खूप जास्त आवाज येतो. तर स्टेडियम खूप भरलेलं आहे. मला तर असं पण वाटतं आम्ही ट्राय करणार आहोत. भेटली जागा तर बरं आहे, नाहीतर मग आम्ही रस्त्यावरच येऊ. आता काय पण जो हे गाईज येई. आम्ही पण फ्लॅग वगैरे घेऊन आलोय. अजून तरी खिशातच ठेवला, काढला नाहीये बॅगेत. मला नाही माहिती कितपत आवाज माझा तुम्हाला येतोय. बट या दिस इज मुंबई राईट नाव गाईज. असं आहे की गाडी आली आहे पण त्या गाडीत प्लेयर्स नाही आहेत. गाडीला जायचं इथे प्लेयर्सला पिक करायला आणि मग ते येतील असं काहीतरी विषय. पण हे जी लोक आहेत तिथली ती हालतच नाही आहेत. ही गाडी तिथं जातच नाही आहे. मला नाही वाटत आज सूर्यकुमार दिसेल मला. तसंही संध्याकाळ झाली, सूर्यास्त झालाय, संध्याकाळ झाली, सूर्यकुमार काय दिसत नाही. तुमची कॉमेडी झालं सर्वेश. झेंडे तर मी 2 घेऊन आलो. एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. पण इकडे गर्दी एवढी आहे की काय ते झेंडे काय माझा स्वतःचा पाय मला दिसत नाही. काय झेंडा काढू आणि कुठे फडकवू काहीच कळत नाही. काय मगाशी एवढा पाऊस पडत होता. आता इकडे एवढी प्रचंड गर्दी आहे तर ऊन आलं. एकदम पोची ऊन आलं.
हा मुलगा कोण आहे मला माहिती नाहीये, बट द फ्लॅग लुक रिअली प्रिटी म्हणून मी ही फ्रेम ठेवली. यात असं कोणी काही बोललंही नाहीये, फक्त फ्रेम आवडली म्हणून ठेवली गेली. अरे कणमणी अनबोडू काढलन्ना येडुदम कडिद मी. रोहित शर्मा तो नहीं दिख रहे. शर्मा जी के लौंडे बहुत है भाई. हां जी. वैतागलो बाई, वैतागलो. मला तर थकायला झालंय. आय एम डन ऑलरेडी. गाईज होप्स तर हरलेत मी पूर्णपणे की ते येतील, कारण तिला आज ते दाखवूनच राहणार. त्यांना पिक करायचं आहे अजूनही. ते पिक त्या प्लेयर्सला पिकच नाही केलं. ते येणार कधी काय मग. आणि नको तेवढी गर्दी, नको तेवढा हीट वेव्ह, नको तेवढा घामाचा वास. आणि जे काय आलिंगन केलंय लोकांसोबत आज आम्ही, स्ट्रेंजर लोकांसोबत, आओ आओ हमें आलिंगन कीजिए, असं झालंय आमचं. अँड आय एम डन. आजचं खूप सोशलाइज करून झालंय माझं. श्रुतीला मी 2 लाख लोकांची एकसाथ मिळवलेलं आहे. हां बाई. आज स्टेडियम रेस्टॉरंट जायचं का? तर आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये काहीतरी खाऊ आणि मग आम्ही होप्स घेऊन वानखेडे जाणार आहोत. तिथे तरी काहीतरी मिळेल म्हणून, नाहीतर मग ठीक आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये केस चिपकलेला तोंडावर, पण मी परत तेवढं सगळं बोलणार नाही आहे. माझी हालत टाईट आहे बाई. मी किती लोकांची उम्मीद हारली ते पण दाखवते मी तुम्हाला. सपना टूटा है तो दिल कभी जलता है, हाँ थोड़ा दर्द हुआ पर चलता है. सपना टूटा है तो दिल कभी जलता. गाईज या पोलीस काकांच्या मागे 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 जातीये मी, कारण की मग गर्दीतून बाहेर पडता येईल. काकांच्या फुटस्टेपवर मैं भी अपना चल रही हूँ. होली होली है, होली है, काय आमच्याकडे केवढा मोठा हायटेड मुलगा आहे बघा. तो सगळं सांगतो आम्हाला खालीच उभा राहून. काय विषय. भेटला अरे ऐसे गायब मत हो. गायब. आय एम व्हेरी सॉरी. आपल्याला भेटायला लोक आलीच बघ. माझा फॅन फॉलोइंग एवढा वाढलेला आहे, मला माहिती नाही होतं. पण आम्ही किती डाऊन टू अर्थ आहोत आम्हाला माहिती. माझे फॅन्स एवढे आलेले आहेत मला बघायला. मी अजून एकालाही हात नाही मिळवलं, कारण की पावसाळा आहे. जंतू लागू शकून द्यायचे सर्व कुठला एडिटर काटते ना, एडिटर काटते ना ये चीज. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? कोण भेटलंय बघा. Hey guys. एवढे प्रयत्न केले या माणसाला कॉल करायचा, पण आवाजच येत नाही. जॅमर्स वगैरे लावलेत. कधीपासून आलायस? मी आलोय 3 वाजता, एक्झॅक्ट 3ला आलोय. मी विचार केला 4 वाजता सुरू होईल, 4 वाजता नाही आला. 5 वाजता सुरू होईल, 5 वाजता नाही आला. 6 वाजता सुरू होईल, 6 वाजता पण नाही आला. शेवटी 7:30चा मुहूर्त. तुला खरं सांगू, मी घरी जाणार होती गिव्हअप करून, की आज मला दर्शन होणार नाहीये. अरे. मी विचार केलेला गिव्हअप करूयात. तो ब्लॉग, हा ब्लॉग पण मला असं वाटत होतं की नाहीच टाकणार आहे मी. मग मला असं झालं ते एवढ्या लांब आलोय. मेहनत केलीच आहे, हा तर पूर्ण करूया.
बघूनच जाऊया. मी जो किती गर्दी यार, मी जो काय पळाला तू विचार नाही करणार. मी कंटिन्यू तिकडे धक्का मारतो आणि न्यूज चॅनलचा करत पळतोय मी. आणि फायनली सांगू. How it feels. अरे भाई How it feels. मला फक्त रोहित शर्माला बघायचं होतं आणि भाई साहेब दिसला, 2दा 3दा दिसला. असं गेला आईच्या गावात. प्रेमात पडलो मी त्या माणसाच्या. टी शर्ट बघा, टी शर्ट बघा. अरे बापरे. मजा आली. जे काही असेल तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ये बाय कर, बाय बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. पाऊस पडतोय बाहेर मस्त. आणि काल मी आली घरी आणि आय वॉज व्हेरी टायर्ड टू शूट द एंड ऑफ माय ब्लॉग. तर ते राहून गेलं. तर मी म्हटलं आत्ता सकाळी आपण ब्लॉगला एंड देऊयात. सो आय एम गोना शेअर माय एक्सपिरियन्स. इट वॉज अमेझिंग. द वाईब, एव्हरीथिंग. म्हणजे शब्दात सांगता नाही येणार की कसं फील होत होतं. इट वॉज, आय वॉज स्टक देअर इन द मुवमेंट. मला काय कळतच नव्हतं. आणि इनिशियली असा काही प्लॅन नव्हता तिथे जायचा. म्हणजे माझी इच्छा खूप होती जायची आणि खूप असं ऑन द स्पॉट प्लॅन झालेला की मी निघाली. म्हणजे आय वॉज नॉट इन अ गुड मूड और अ गुड झोन त्याच्या आदल्या दिवशी, और अ गुड माइंडसेट कॅन से. आणि आय वॉज लॉस्ट. आणि नेक्स्ट मॉर्निंग पण मी त्याच झोनमध्ये उठली होती आणि मला खूप 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 खराब फील होत होतं. आणि आय डोंट वॉन्टेड टू फील दॅट वे. आणि मला माहिती होतं जर मी घरी थांबेन तर मी त्याच थॉट्समध्ये राहीन आणि इट वोंट बी राईट टू बी ऑनेस्ट. तर मग मी माझ्या मित्रांना विचारलं की कोणी चाललं आहे का. तर देवर लाईक कोणच रेडी नव्हतं जायला. आणि मला असं, मी कधी कुठे गेली नाही आहे, मला आयडियाही नाही आहे की किती गर्दी असेल किंवा काय. देन आय आस्क्ड वन ऑफ माय फ्रेंड. तोही मला म्हणाला की माझे सोसायटी फ्रेंड्ससोबत प्लॅन होता पण ते नाही येतात, तर मग मी पण कॅन्सलच होईल. तर मग मी म्हणाली आय एम गोईंग अलोन. आणि मग माझा मित्र म्हणाला एकटी नको जाऊ. आता मी अलोन बोलले कारण मला माहितीच नाही आहे की थोडं आयडिया असायला हवी होती मला की गर्दी असेल. बट देन माय फ्रेंड वॉज लाईक नो डोंट गो अलोन, मी येतो तुझ्यासोबत. अँड देन आम्ही दोघे गेलो तिथे गेलो. एवढी गर्दी होती, लोक म्हणजे धक्काबुक्की सुरू आहे, कोण कोणाच्या अंगावर पडतंय. लकीली कोणी खाली पडलं नाही किंवा कोणी इंजर्ड झालं नाही. बट विचित्र एक्सपिरियन्स होता. बट इट वॉज नाईस. मग तिथे आम्ही गेलो, तिथे कळलं तर ते आलेच नाही आहेत, ते अजूनही एअरपोर्टला. आणि तिथे जॅमर्स लागल्यामुळे आमच्याकडे नेटवर्क नाही आहे, सो दॅट आम्ही ते लाईव्हवरती बघून तरी कळेल की वेअर आर दे. सो मग एका पॉईंट नंतर ना खूपच बाचाबाची होत होती, खूपच चिपकी होत होती, खूपच असं हीट वेव्ह सगळंच झालेलं. तर आय वॉज लाईक की मग आम्ही तिथून निघालो काहीतरी खाल्लं. अँड देन आय गॉट सम एनर्जी. अँड देन मग मी चर्चगेट स्टेशनच्या बाहेरच थांबलेली. अँड आय वॉज थिंकिंग की क्या किया जाए. अँड देन माय फ्रेंड वॉज लाईक नो आपण जाणार आहोत, आपण आलो तर आपण बघूनच जायचं. आणि मग त्याचे 2-3 मित्र आले आणि मग आम्ही पुन्हा गेलो तिकडे त्या गर्दीत. मग ना गर्दीमध्ये एक पोलीस काका होते, ते असे व्हिसल करून ते पुढे जात होते. ते गर्दीतून जागा करून, आता ते पोलीस आहेत तर त्यांना तर जागा द्यावीच लागेल. मग मी काय केलं, त्या काकांच्या एक्झॅक्ट मागे होती. मग त्यांना मी फॉलो करत बरोबर आम्हाला गर्दीतून जागा मिळाली आणि आम्ही मागे गेलो डिवायडरच्या इथे एका. मग तिथे थांबलो आणि थोडा वेळ लागला त्यांना यायला तिथे. पण जेव्हा ते आले तर सगळं विसरायला झालं. द मुमेंट आय सॉ देम आय वॉज लाईक, म्हणजे ते शिनशनच्या डोळ्यातून असं तसं होत होतं मला. म्हणजे इट वॉज अन अमेझिंग फिलिंग टू सी देम देअर. अँड आय वॉन्टेड टू सी सूर्यकुमार यादव, पण तो बसच्या त्या साईडला होता. ह्या साईडला होते बुमराह, शिवम दुबे, जडेजा, रिषभ पंत, विराट कोहली, हार्दिक पण त्या साईडला फेस करून होता. पण त्याच्या जर्सीमुळे मला कळालं की तो हार्दिक आहे. आणि रोहित एकदम बसच्या एंडला होता आणि त्याच्या जर्सीवर फ्लॅग होता. नाही गेस द फोटोग्राफर वॉज क्लिकिंग हिज पिक्चर, तर ते कळून नाही आलं की दॅट इज रोहित. पण जेव्हा तो फ्लॅग असा निघाला त्याच्या शोल्डरवरून, असा काढला गेला आणि 45 नंबर आम्हाला दिसला, मग आम्ही ओढायला लागलो रोहित करून. तोपर्यंत तो खूप पुढे गेलेला. तर तो मुमेंट डोळ्यात भरेपर्यंत ते
असे निघून गेलेले. बट दॅट वॉज दी बेस्ट 2, 3, 4, 5 सेकंड, आय डोंट नो, बट मुमेंट होता यार. आणि आय फेल्ट नाईस. आणि या सो वन थिंग आय लर्न्ड यस्टरडे इज दॅट इफ यू वॉन्ट समथिंग यू हॅव टू बी पेशंट अँड यू हॅव टू स्टे. मिळेल तुम्हाला ती गोष्ट. हे काल कळालं आहे मला. सो या दिस इज हाऊ लाईफ वर्क्स. इफ यू वॉन्ट समथिंग बी पेशंट, बिलीव्ह इन युअर सेल्फ, you'll get it. संदीप महेश्वरीवाला वाईब येतो आहे मला. बट आय डोंट वॉन्ट टू गो इन दॅट झोन. सो या आय मीन छान होता यार एक्सपिरियन्स. बरं वाटतं आहे मला. म्हणजे फॉर अ मुमेंट आय वॉज ऑफ, माय माइंड वॉज ऑफ द ट्रॅक. जे कंटिन्युअस थॉट्स माझ्या डोक्यात रन होत होते ते सगळे तिथे जाऊन थांबले गेले. आणि म्हणजे आय फेल्ट गुड. अँड पुढचं पुढे बघू चलेगा. अभि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बघू आता पुढचा व्लॉग कधी येईल किंवा काय असेल. अंटिल देन स्टे ट्यून्ड. बाय.